हॅलो फ्रेंड्स. तर थंडीला सुरुवात झालेली आहे. जिथे मी राहते ना तिथे भरपूर आता थंडी वाटत आहे आणि सकाळी सकाळी तर खूप जास्तच वाटते. तर इवांशी पण आज लवकर उठली आणि तिला स्वेटरच घालून देत आहे मी आता काही दिवसापासून, कारण आतमध्ये पण थंडी वाटत आहे. तर आता 10:30 वाजलेले आहे आणि मी डायरेक्ट लंचच बनवत आहे. रात्रीचा भात होता तर तो फ्राय करून सगळ्यांना दिला. आता डायरेक्ट लंच बनवते. तर इथे मी पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि जे पण व्हेजिटेबल मला आता उपयोगात येणार आहे ते सर्व मी पाण्यामध्ये टाकून वॉश करते. आणि तुम्ही पण अशा प्रकारे वॉश करत जा, कारण कसं ना व्हेजिटेबल फ्रूट्सला केमिकल लागलेलं असतं ना, आणि डायरेक्ट आपण यूज केलं तर ते हानिकारक ठरू शकते. तर अशा प्रकारे जर तुम्ही यूज कराल ना तर कुठलं पण केमिकल काही लागलेलं असलं वरती तर ते निघून जातं. त्यानंतर अर्धा तास मी हे सर्व व्हेजिटेबल पाण्यामध्ये ठेवलं आणि आता नळाच्या खाली छान वॉश करून घेत आहे. तुम्ही पाण्यामध्ये मीठ नाहीतर मग बेकिंग सोडा टाकून व्हेजिटेबल फ्रूट्स चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकता. तर हे सर्व व्हेजिटेबल मी वॉश केलेलं, कारण त्या दिवशी मार्केटमधून घेऊन आले व्हेजिटेबल, तर मी वॉश वगैरे नाही केलं, तसंच मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. पण जेव्हा पण मग मी यूज करते ना तर तेव्हा मग अशा प्रकारे यूज करत असते. आणि हे बघा आमचं पिल्लू कुठं बसलं डब्यावरती. तर चला आता आम्ही बनवत आहे ढेमस्याची भाजी. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर मी एकदम सिंपल पद्धतीने भाजी बनवते, पण खायला खूप छान वाटते. तर तेलामध्ये राई आणि जिरं टाकलेलं, त्यानंतर कट केलेलं लसूण टाकलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अद्रक लसूणचं पेस्ट पण यूज करू शकता. त्यानंतर इथे कांदा टाकलेला आहे. आता इथे तिखट टाकलेलं आणि हळद. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने. त्यानंतर इथे मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. ढेमसे वॉश केल्यानंतर वरचं साल काढून मी कट करून घेतलेलं आहे. आणि इथे आता मी टाकत आहे टमाटर. तर बारीक चिरलेले 2 टमाटर आहे. तुमच्याकडे मोठे मोठे असतील तर 1 टाकलं तरी चालेल. आता हे टमाटर छान पकू द्यायचं आहे. एकदम सॉफ्ट झाले की याला ना आपोआपच पाणी सुटेल, म्हणजे टमाटरचं पाणी सुटलं की आपल्याला जास्त मग भाजीमध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही. आणि मी जी भाजी बनवत आहे ही सुक्यामधूनच बनवत आहे. खूप ग्रेव्हीवाली भाजी नाही बनवत आहे, कारण ग्रेव्हीची भाजी बनवायची असली तर ती मसालेवाली खूप छान वाटते. तर त्यामुळे मी ही सुकीच भाजी बनवत आहे. तर हे बघा छान टोमॅटो शिजलेले आहेत. तर आता मी इथे भिजवलेली चणा डाळ टाकत आहे. तर हे ना ढेमसे माझी आई पण अशीच चणा डाळ टाकूनच बनवते आणि मी पण खूप छान वाटतं अशात ना. आणि आता इथे ढेमसे टाकून दिलेले आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे कमी फ्लेमवरतीच पकू द्यायचं आहे. आणि हे जसं पकेल ना तर याला पाणी सुटेल. जर तुम्हाला हलकंसं पाणी पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. तर सध्या तर मी आता टाकत नाही आहे. आधी छान पकू देते आणि मग वाटल्यास थोडंसं पाणी टाकून देईल. तर आता हे झाकून ठेवत आहे. इथे मी थोडासा हिरवा कांदा टाकलेला. तर इथे मी बनवत आहे मल्टीग्रेन आट्याची चपाती. तर मल्टीग्रेन आट्यामध्ये मी काय काय यूज केलं ते सांगते. ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, त्याच्यानंतर चणा आहे, जो अख्खा चणा असतो ना काबुली चणा, तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर मूग, असं सर्व मिळून हे दळण आणलेलं. आणि आता याची चपाती बनवत आहे. आपण डेली गव्हाची चपाती खातो ना, तर त्यापेक्षा असं तुम्ही ना वेगवेगळ्या कणकेच्या पण चपात्या खायला पाहिजे, कारण ते खूप जास्त आवश्यक असते. तर मी हे आणूनच ठेवते वेगवेगळ्या प्रकारचे पिठं. तर हे सर्व मी तळायसाठी दिलं होतं. आणि हे पण छान असं चपातीसारखं वाटतं, म्हणजे अशी काही खूप जाड नाही बनत. असं आपण लाटून घेतलं ना तर छान वाटते ही पण. आणि वरून तूप किंवा तुम्हाला वाटलं तर तेल पण लावू शकता. तर इथे मी तूप लावलेलं आहे. तर हे मल्टीग्रेन आटा रोटी तयार झालेले आहेत. अशाच मी बाकीच्या पण बनवून घेते. तर आता टेंडे पकले की काय बघते. तर टेंडे अजूनपर्यंत पकायचे आहे. तर इथे मला थोडंसं पाण्याची गरज वाटत आहे. तर त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आणि आता हे कमी फ्लेमवरती अजून छान पकू देणार. तर हे ढेमसे ना थोडे मोठे मोठे होते, तर त्याच्यामुळे हे पकायला वेळ लागत आहे. जर कोवळे असले ना तर ते लवकर पकून जातात. तर आता मी सलाद बनवत आहे मेथीचं. तर इथे ना मेथी पण मी सेम तशाच पद्धतीने वॉश केली. पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि काही वेळ मेथी ठेवलेली होती. त्याच्यानंतर मग नळाच्या खाली छान वॉश करून घेतलेलं आणि एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. तर 1 कटोरी बारीक चिरलेली मेथी, त्याच्यानंतर 1 ग्रेट केलेलं गाजर घेतलेलं, त्यानंतर टमाटर घेतलेलं आहे, टमाटरचे सीड्स काढून घेतले होते, हिरवा कांदा घेतलेला आणि
त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली. तर इथे चवीसाठी म्हणून काळं मीठ घेतलेलं, चाट मसाला थोडा टाकलेला, त्यानंतर 1 चम्मच ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे, रेड मिर्च पावडर थोडं टाकलेलं आणि मीठ टाकलेलं स्वादानुसार. तर हे साधं आपलं मीठ आहे. त्यानंतर निंबूचा रस टाकत आहे. याच्याने ना मस्त याला छान टेस्ट येतो आणि असं कच्चं सलाद खाऊन बघाल, खूप छान वाटते. त्यानंतर इथे मी चवीसाठी म्हणून मिश्रीचा पावडर टाकलेला आहे. तुमच्याकडे मिश्री पावडर नसेल तर त्या जागी तुम्ही गुळाचा पावडर टाकू शकता. म्हणजे हे सलादनं थोडं चटपटीत असं वाटते आणि खायला खूप छान वाटते. तर तुम्हाला सलाद वगैरे खायला आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता, पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सलाद खाण्यामध्ये घेत चला, ते खूप जास्त आवश्यक असते. तर आता भाजी छान पकलेली आहे. इथे वरून हिरवा कांदा आणि कोथिंबीर टाकून देत आहे. तर मस्त अशी ढेमस्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर मी जेव्हा पण ढेमस्याची भाजी बनवते मी अशाच प्रकारे बनवते. तर आता वेळ आहे जेवणाची. तर ताटामध्ये ढेमस्याची भाजी, सलाद घेतलेलं आहे मेथीचं, त्यानंतर 2 चपात्या घेतलेल्या आहे मल्टीग्रेन आट्याच्या आणि राईस. तर असा आजचं माझं सिम्पलचं जेवण आहे. तर स्वयंपाक तर तसा लवकर होऊन जातो, पण कसं ना शूट करण्यामध्येच खूप वेळ होऊन जातो. तर हे शूट करता करताच मला ना 3 वाजून गेले आणि आता भूक लागलेली आहे मला. तर या तुम्ही पण जेवण करायसाठी. गरमागरम ढेमस्याची भाजी आणि भाकरी आणि हे जे सलाद आहे ना भाकरीसोबत खूप छान वाटते. जर तुमच्याच्याने असं नाही खाऊन होत असेल, कारण मेथी कशी थोडी हलकी कळवटसर असते, असं जरी नाही खाऊन झालं ना तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण खात चला तुम्ही. छान वाटतं असं. आपल्या शरीरासाठी ज्या वस्तू आवश्यक आहे आपण त्या सोडून काही जंक फूड याच्याच मागे लागलेलो आहो आणि त्याच्यामुळे खूप जास्त मग वजन वाढते आणि एकदा वजन वाढलं की ते कमी होणं मुश्किल जाते. त्यामुळे अशा प्रकारे व्हेजिटेबल वगैरे तुम्ही खात चला. तर नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.